नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर उमेश घोळेस्वार पुन्हा एकदा घेऊन आलो आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत PhDची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया। आणि आज आपण या PhDच्या संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पाहत असताना आपल्याला नेमकं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये जर PhD करायची असेल, आचार्य पदवी जर तुम्हाला अमरावती विद्यापीठातून करायची असेल तर नेमकी प्रवेश प्रक्रिया कशी राहणार आहे, एक उमेदवार म्हणून एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, या बाबी आपल्याला आज पाहायला मिळतील। त्यानंतर नेमकी कुठल्या प्रकारची प्रवेश पात्रता आपल्याला PhD करण्यासाठी लागेल। आता हल्ली असं चर्चेला जाऊन आलं की नेट सेट शिवाय PhD करता येणार नाही, असं देखील वर्तमानपत्रातून तुम्ही वाचलं असेल। त्याचा संभ्रम देखील आपण दूर करणार आहोत। त्यानंतर आज आपल्याला नेमकं हे सुद्धा माहीत पडणार आहे की नेमकं PhDचं गाईड कसं निवडावा किंवा सुपरवायझर कसं निवडायचं, त्यांच्याशी संपर्क कसा करायचा, त्यांची यादी कुठं पाहायला मिळेल। त्यानंतर या PhD करण्यासाठी नेमका किती खर्च लागतो आणि नेमकी त्याची फीस किती आहे, कोणत्या वर्षाला किती फीस भरायची आहे, ॲडमिशन शुल्क किती आहे, कोर्सवर्कचं शुल्क किती आहे, परीक्षेचं शुल्क किती आहे आणि तुम्हाला ते कधी कधी भरायचं आहे, या बाबीविषयी सुद्धा आपल्याला आज माहिती मिळणार आहे। त्यानंतर ही PhD जी आहे ती खर्चिक प्रक्रिया आहे आणि या PhD करण्यासाठी किमान 3 वर्ष आणि कमाल 6 वर्ष, म्हणजे कमीत कमी 3 वर्ष आणि जास्तीत जास्त 6 वर्ष असा हा कालावधी लागतो। आणि या कालावधीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा खर्च संशोधनासाठी करायचा आणि हा संशोधनाचा खर्च करताना तुम्हाला PhDसाठी नेमक्या कुठल्या प्रकारच्या स्कॉलरशिप आहेत आणि फेलोशिप आहेत आणि तुम्ही त्याला अर्ज कसं करायला पाहिजे, या बाबीविषयी आपण आज चर्चा करणार आहोत। संपूर्ण PhDची प्रवेश प्रक्रिया समजण्यासाठी मी या इकोस्टार चॅनलवर वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ या अगोदर गेल्या वर्षी आणले होते, जेव्हा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने 1/2016 या नावाचं ऑर्डिनन्स पारित केलं होतं आणि त्या अंतर्गत सगळ्या प्रकारची नियमावली त्यांनी त्या ऑर्डिनन्समध्ये घालून दिली। मात्र काय झालं की विद्यार्थ्यांचा संभ्रम आहे की सगळ्या प्रकारचं ऑर्डिनन्स वाचून देखील मला खूप सारे फोन येतात आणि त्याच्यामध्ये विचारतात की सर फीस किती आहे, प्रवेश प्रक्रिया कशी घ्यायची, कुठले डॉक्युमेंट लागतात, आणि सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं फार कठीण जातं फोनवर। आणि त्यामुळंच मी आजचा व्हिडिओ हा आपल्या आग्रहास्तर बनवत आहे। त्यामुळे नेमकी प्रवेश प्रक्रिया करताना आपल्याला नेमकं काय करायचं आहे, इथून आपण अगदी सुरुवात करूया। बघा, PhD ज्याला म्हटलं जाते आचार्य पदवी, शिक्षणातली सर्वोच्च पदवी म्हणून त्याला एक महत्त्व आहे, मान आहे। आणि या आचार्य पदवीधारक उमेदवाराला डॉक्टर हे नाव मिळतं, हा समाजातला एक पारंपरिक दृष्टिकोन आहे। मात्र या PhDच्या शिवाय तुम्हाला महाविद्यालयामध्ये, सिनियर कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये जर प्राध्यापक म्हणून रुजू व्हायचं असेल तर या PhDचं महत्त्व हे दिवसेंदिवस अधोरेखित होत आहे। आणि त्यामुळं आपल्याला प्रवेश प्रक्रिया समजून घेताना काही चांगली माहिती देखील आज आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळं अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळी प्रवेश प्रक्रियेशिवाय देखील खूप सारी माहिती या चॅनलवर तुम्हाला PhDच्या संदर्भामध्ये मिळणार आहे। बघा, प्रवेश प्रक्रियेच्याकडे आपण जाताना विद्यापीठाची जी वेबसाईट आहे ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची www.sgbu.ac.in आणि त्या ठिकाणी PhD सेल या नावाचं एक पोर्टल आहे। त्या होम पेजवर जाऊन आपल्याला त्या पोर्टलवर जाऊन नेमकं काय पाहायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण PhD करणार आहोत तर ती PhD एक तर आपण विद्यापीठामधल्या एखाद्या रिसर्च सेंटरमध्ये करणार आहोत किंवा विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या रिसर्च सेंटरवर, ज्याला संशोधन केंद्र म्हटलं जाते, या ठिकाणी आपल्याला PhDसाठी रितसररित्या ॲडमिशनपासून तर PhD अवॉर्ड होण्यापर्यंतची सगळी माहिती जी आहे किंवा सगळी प्रक्रिया आपल्याला त्या रिसर्च सेंटरवरून पार पाडायची आहे। आता बघा, ही रिसर्च सेंटरची यादी सगळ्यात अगोदर आपण एक उमेदवार म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून पाहणं आवश्यक आहे। त्यासाठी आपल्याला विद्यापीठाच्या या वेबसाईटवर PhD सेलवर ही सगळ्या मार्गदर्शकाची आणि रिसर्च सेंटरची माहिती त्यांनी
अपलोड केलेली आहे. तुमचा जर अर्थशास्त्र विषय असेल, तुमचा जर समाजशास्त्र विषय असेल, तुमचा राज्यशास्त्र असेल, तुमचा रसायनशास्त्र असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, मॅथमॅटिक्स असेल, कुठलाही विषय तुमचा जो पी जीचा विषय आहे, पदव्युत्तर जो विषय आहे, त्या विषयामध्ये तुम्हाला PhD करण्यासाठी नेमकं कोण्या सेंटरवर किती जागा आहे हे अगोदर माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. कारण प्रवेश प्रक्रिया घेताना आपल्याला अशा महाविद्यालयामध्ये किंवा अशा सेंटरमध्ये तर तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही की जिथं जागाच नाही आहे. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट हा खर्च नाही करायचा की प्रत्यक्ष त्या महाविद्यालयामध्ये जाऊन चौकशी करणं. सगळं माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे, इंटरनेटचं युग आहे आणि या युगामध्ये आपण या सगळ्या ऑनलाईन पद्धतीच्या सगळ्या प्रक्रिया चांगल्या पद्धतीने जाणून घेऊ शकतो. त्यामुळे आपल्याला या वेबसाईटवर जाऊन काय पाहायचं आहे, वेबसाईटवर जाऊन आपल्याला आपल्या विषयाच्या नेमक्या किती जागा उपलब्ध आहेत आणि कोण्या सेंटरमध्ये आहे. उदाहरणार्थ अमरावती विद्यापीठाअंतर्गत असणाऱ्या 400पेक्षा जास्त महाविद्यालय संलग्नित आहे. त्यापैकी किती संशोधन केंद्र याची यादी विद्यापीठाने अपलोड केली आहे आणि त्या यादीच्या समोरच विषय दिलेले आहेत. त्या विषयामध्येच तुम्हाला काय पाहायला मिळते, तुमच्या विषयाच्या किती जागा ह्या व्हॅकंट किंवा रिक्त आहेत त्या अगोदर आपल्याला पाहायचे आहेत. ते पाहिल्यानंतर उदाहरणार्थ तुम्हाला समजलं की तुमच्या विषयाच्या जागा विशिष्ट महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत किंवा त्या सेंटरला उपलब्ध आहेत. आता नेमकं काय करायचं आहे, आता त्या महाविद्यालयामध्ये PhDच्या संशोधन केंद्राच्या संदर्भामध्ये हल्ली आता 31 डिसेंबर 2021 पर्यंत अनेक संशोधन केंद्र नव्याने तयार झालेले आहेत, नव्याने त्यांना मान्यता मिळाली आहे आणि ती यादी किंवा आधी असलेल्या संशोधन केंद्रामध्ये सुद्धा जागेंची जी कमतरता होती ती वाढलेली आहे. ही प्रक्रिया कशी झाली आहे बघा. या ऑर्डिनन्स 1/2060 अंतर्गत युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशननी UGCने घालून दिलेल्या सगळ्या नियमांचा समावेश या ऑर्डिनन्सने करण्याचा प्रयत्न केला आणि त्या अंतर्गत जो किंवा जी व्यक्ती गाईड आहे किंवा सुपरवायझर आहे, जे प्राध्यापक गाईड आहेत किंवा सुपरवायझर आहेत, ते जर सहाय्यक प्राध्यापक असतील म्हणजे असिस्टंट प्रोफेसर असतील तर त्यांना 4 जागा घेता येतात. असोसिएट प्रोफेसर असतील तर त्यांना 6 जागा घेता येतात आणि प्रोफेसर हे शेवटचं जे पद आहे त्या प्रोफेसर पदावर जी व्यक्ती प्लेस झाली आहे किंवा ज्यांचं प्लेसमेंट झालं आहे त्यांना 8 जागा PhDच्या घेता येतात. आता काय झालं की 2018-19 पासून या PhDच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये अमरावती विद्यापीठाअंतर्गत ही सगळी कार्यप्रणाली पाहायला मिळत आहे. आता 18-19 मध्ये जी व्यक्ती किंवा जो प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक होता तो 19-20 मध्ये सहयोगी प्राध्यापक किंवा असोसिएट झाला असणार. जो असोसिएट प्रोफेसर होता तो प्रोफेसर झाला असणार. त्यामुळे नकळत त्याच्या जागा वाढवण्याच्या संदर्भामध्ये जर त्या रिसर्च सेंटरनी अमरावती विद्यापीठामध्ये जागा वाढवण्याचा प्रस्ताव जर पाठविला असेल, टोटल सीट इन्क्रीज करण्याचं जर प्रपोजल पाठविलं असेल आणि तशा प्रकारची समिती विद्यापीठाने त्या महाविद्यालयाला दिली असेल आणि त्या समितीने जर त्या जागा वाढवण्याची प्रक्रिया जर पूर्ण केली असेल तर त्या संशोधन केंद्रामध्ये या जागा वाढलेल्या दिसतील. आता विद्यापीठामध्ये इतका मोठा व्याप आहे, आपण नेहमी विद्यापीठाला निगेटिव्ह रीतीने घेतो किंवा तिथल्या स्टॉपवर देखील आपण बऱ्याच वेळेस असं म्हणतो की आम्हाला प्रतिसाद मिळत नाही आहे, विद्यापीठ हे करत नाही ते करत नाही. मात्र ही सगळी प्रक्रिया पार पाडत असताना त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागते. त्यामुळं होऊ शकते विद्यापीठाच्या वेबसाईटवर जी यादी तुम्हाला पाहायला मिळेल ती यादी अगदी अद्ययावत नसेल. अद्ययावत नसण्याचं कारण म्हणजे जेव्हा त्यांनी अपलोड केली त्यानंतर देखील काही संशोधन केंद्रांना जागा वाढवण्याच्या संदर्भामध्ये प्रस्ताव प्राप्त झाले असतील. तर या सगळ्या गोष्टी जर आपल्याला फेस करायच्या असतील की जर एक्झॅक्ट जाणून घ्यायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे की आपण त्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला महाविद्यालयामध्ये जरी जागा कमी असल्या तरी देखील आपण तिथल्या सुपरवायझरला फेस होऊ शकतो. तिथल्या संशोधन केंद्रामध्ये जे मार्गदर्शक आहेत, गाईड आहेत, त्यांना आपण विचारून नेमकं त्यांच्याकडे किती जागा आहेत. तिथल्या संशोधन केंद्र समन्वयक जे असतात, व्यवस्थापक जे असतात, त्यांना विचारून देखील तुम्हाला ते माहिती जाणून घेता येते की नेमकी किती जागा त्यांच्याकडे आहेत, त्यांचं स्टेटस काय आहे. त्यावरून आपल्याला त्या ॲडमिशनच्या संदर्भामध्ये प्रक्रिया पार पाडता येते. त्यानंतर आपल्याला
या प्रवेशासाठी नेमकी कुठल्या प्रकारची कागदपत्रे पाहिजेत. मी पात्रतेकडे थोडंसं नंतर जाईल. थोडासा त्याच्यामध्ये अजून थोडा वादाचा किंवा चर्चेचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यात स्टेपनुसार जात आहो की बघा, प्रवेशासाठी आपल्याला नेमकी कुठल्या प्रकारची कागदपत्रे हवीत. तर हे मी नाही सांगत आहे, हे अमरावती विद्यापीठाने जे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने 1 ऑफ 2016 नावाचं जे क्लॉज बी 2.2 हे जे घालून दिलेलं आहे. माझं एक स्पेशल लेक्चर 1 ऑफ 2016वर याआधी गेल्या वर्षी झालेलं आहे. त्याचं सगळे तुम्हाला माहिती त्याच्यामध्ये मिळेल. पुन्हा मी ते रिपीट न करता या 1 ऑफ 2016च्या क्लॉज बी 2.2 अंतर्गत अपेंडिक्स बी हे काय सांगते. हे अपेंडिक्स बी सांगते की लिस्ट ऑफ फोटोकॉपीज मीन्स लिस्ट ऑफ झेरॉक्स कॉपीज ऑफ द डॉक्युमेंट रिक्वायर्ड टू द सबमिटेड बाय द कॅन्डिडेट ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन. सेल्फ अटेस्टेड तुमचे जे झेरॉक्स आहेत, साक्षांकित ज्या प्रती आहेत, त्या तुम्हाला जोडायच्या आहेत. याच्यामध्ये काय काय जोडायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला मार्कशीट ऑफ क्वालिफाईंग डिग्री अँड डिग्री सर्टिफिकेट, म्हणजे तुमचं PG ज्या विषयामध्ये झालेलं आहे ते तुमची क्वालिफाईंग डिग्री आहे, त्या PGची मार्कशीट जोडायची आहे आणि त्याचं डिग्री सर्टिफिकेट जोडायचं आहे. त्यानंतर काही असे विद्यार्थी असतील की जे मायग्रेट झालेले आहेत इतर विद्यापीठातून, म्हणजे दुसऱ्या विद्यापीठातून आलेले आहेत. उदाहरणार्थ अमरावती विद्यापीठ सोडून काही औरंगाबादमधून आले असतील, काही नागपूरमधून आले असतील, काही पुण्यातून असतील, काही मुंबईमधून असतील, तर त्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ इक्विव्हॅलन्स इन केस इफ द क्वालिफाईड डिग्री नीड इक्विव्हॅलन्स फ्रॉम द SGB अमरावती युनिव्हर्सिटी, म्हणजे तुमची जे क्वालिफाईड डिग्री आहे तर ती इक्विव्हॅलंट आहे किंवा नाही आहे त्याचं जर सर्टिफिकेट असेल तर ते आपण जोडायचं आहे. बऱ्याच विद्यापीठाअंतर्गत ज्या PGच्या डिग्र्या हे घेतल्या जातात किंवा ज्या प्राप्त केल्या जातात तर त्या इक्विव्हॅलंट असतातच. त्यानंतर ट्रान्सफर ऑर लिव्हिंग सर्टिफिकेट, म्हणजे शाळा सोडल्याचा किंवा TC ज्याला म्हटलं जातं, ते TC सुद्धा तुम्हाला द्यायची आहे. मी सांगू इच्छितो की PhD ही जी प्रवेश प्रक्रिया आहे ही रेग्युलर मोडमध्ये आहे. ही प्रवेश प्रक्रिया नियमित स्वरूपाची आहे आणि नियमित स्वरूपाची असल्यामुळे जशी तुम्हाला एखाद्या अभ्यासक्रमाला ॲडमिशन घ्यावी लागते तसाच हा अभ्यासक्रम PhDचा आहे. त्यामुळं रेग्युलर मोडमध्ये आहे. तुम्हाला TC द्यायची आहे. ॲडमिशन घेताना कुठल्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना तुम्हाला TC द्यावं लागते. तसाच हा एक अभ्यासक्रम आहे. याची देखील परीक्षा होणार आहे, याचं देखील मूल्यांकन होणार आहे, याचं देखील तुमचं नोंदणी होणार आहे. त्यामुळे तुमचं TC इथं आवश्यक आहे. त्यानंतर यासाठी पेट जे अमरावती विद्यापीठाअंतर्गत जे MPAT एक्झाम घेतल्या जाते, यावर्षी जे नोव्हेंबरमध्ये एक्झाम घेतल्या गेली त्याचा रिझल्ट अजून यायचा आहे. तर ह्या पेट परीक्षा जे उत्तीर्ण असतील त्याचं सर्टिफिकेट यासाठी तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर जे विद्यार्थी सेट क्वालिफाईड झाले असतील ते देखील चालतील. हे सगळे ऑरमध्ये मी सांगत आहे. एक तर MPAT एक्झामचं प्रमाणपत्र, एक तर सेट परीक्षे उत्तीर्णतेचं प्रमाणपत्र किंवा नेट परीक्षेचं उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा गेट परीक्षेचं उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा ज्या संशोधक विद्यार्थ्यांचं MPhil झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना देखील या PhDसाठी ॲडमिशन मिळते. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. ज्या उमेदवाराला कास्ट व्हॅलिडिटीसाठी जे पात्र ठरतात त्यांना देखील कास्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट ॲडमिशनसाठी त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर जे उमेदवार OBCमध्ये उन्नत गटात येत नाहीत, ज्याला नॉन क्रिमिनल जे आहेत किंवा त्यांचं जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा त्यांना द्यायचं आहे. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्हाला आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन किंवा तुमचं पासपोर्ट किंवा तुमचं पॅन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट तुम्हाला या ॲडमिशनसाठी लागणार आहे. त्यानंतर जे उमेदवार नेट JRF झाले असतील, काही लोकांना कॅटेगरीच्या फेलोशिप असतील, काही लोकांना बार्टीची फेलोशिप असेल, सारथीची असेल, मात्र त्यांचं रजिस्ट्रेशन PhDचं झालं नसल्यामुळे त्यांना मिळालं नसेल. हल्ली त्या रजिस्ट्रेशनशिवाय फेलोशिपसाठी पात्रच ठरत नाही. मात्र जे उमेदवार नेट JRF झालेले आहेत, बरेच उमेदवार असतात की ते नेट JRF असतात. JRF कोणाला मिळते? संशोधन करण्यासाठी, ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि सिनियर रिसर्च फेलोशिप. तर यासाठी तुम्हाला जे उमेदवार JRF असतील त्यांचं बँकेचं पासबुक ॲडमिशनसाठी लागेल
आणि तुमचं सर्टिफिकेट ऑफ लिंक जे झालेलं आहे बँकेचं आधार कार्डला लिंक झाल्याचं ते देखील तुम्हाला सर्टिफिकेट त्याला जोडायचं आहे, जेणेकरून तुमची फेलोशिप त्या PhDसाठी नियमित मिळेल. तर ही सगळ्या प्रकारची कागदपत्रे आपल्याला या अपेंडिक्स 5B अंतर्गत ॲडमिशन करताना जोडायची आहेत. आता बघा, प्रवेश प्रक्रियेमध्ये नेमकं आपल्याला हे सगळे कागदपत्र तर झालेत, आता नेमकं काय करायचं आहे आपल्याला. महत्त्वाचं म्हणजे या 1/2016 मध्ये आणि अमरावती विद्यापीठाने त्यांच्या PhDच्या सेलवर ॲडमिशनचा फॉर्म कोणता असावा, नोंदणीचा फॉर्म कोणता असावा, ही सगळी परिशिष्टे ऑल अपेंडिक्स शुड बी इन्क्लोज ऑन देअर वेबसाईट, त्यांच्या याच्यावर त्यांनी दिलेले आहे आणि ते सगळे तुम्ही वाचायला पाहिजे. आणि ते सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे परिशिष्टे काय आहेत या सगळ्या परिशिष्टांवर मी एक सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे. तो परिशिष्ट कशासाठी कोणतं वापरायचं आहे याच्यासाठी मी खाली लिंक दिली आहे, ते तुम्ही पाहू शकता. आता बघा, ॲडमिशनसाठी तुम्हाला कुठल्या प्रकारचं परिशिष्ट किंवा अपेंडिक्स जोडायचं आहे, अपेंडिक्स 5 जोडायचं आहे. अपेंडिक्स 5 काय म्हणते, अप्लिकेशन फॉर द ॲडमिशन टू PhD प्रोग्रॅम. काय म्हटलं, अप्लिकेशन फॉर द ॲडमिशन टू द PhD प्रोग्रॅम. हे बघा काय म्हणते, टू द हेड ऑफ रिसर्च सेंटर. हु इज हेड ऑफ रिसर्च सेंटर. हेड ऑफ रिसर्च सेंटर मीन्स एखादं संशोधन केंद्र आहे, त्या संशोधन केंद्रामध्ये PhDच्या संदर्भामध्ये इंग्रजीचं एक संशोधन केंद्र असेल, मराठीचं असेल, केमिस्ट्रीचं असेल, ते डिपार्टमेंट जे कुठलं असेल त्या डिपार्टमेंटच्या नावाने, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, एखादं कॉलेज असेल, उदाहरणार्थ शिवाजी महाविद्यालय अकोला असेल तर टू द हेड ऑफ रिसर्च सेंटर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, खाली श्री शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स अकोला. त्यानंतर खाली काय दिलेलं आहे त्या फॉर्ममध्ये, डिअर सर, आय द अंडरसाइन हेअर बाय अप्लाय फॉर द ॲडमिशन टू द PhD प्रोग्राम इन द सब्जेक्ट. सब्जेक्ट कुठला, तुमचा PGचा सब्जेक्ट. उदाहरणार्थ केमिस्ट्री, केमिस्ट्री इन द फॅकल्टी ऑफ, केमिस्ट्री कशामध्ये, इन द फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. इथं उदाहरणार्थ इकॉनॉमिक्स असेल, मराठी असेल तर फॅकल्टी त्यांची ह्युमॅनिटीज येईल. त्यामुळं आपल्याला आपला विषय आणि फॅकल्टी टाकायची आहे. त्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे, सरनेम, नेम आणि मिडल नेम. त्यानंतर तुमच्या फादरचं नेम किंवा हजबंडचं नेम, मदरचं नेम, तुमचा ॲड्रेस, तुमचं जेंडर, ह्या बेसिक माहिती या अपेंडिक्स 5 मध्ये तुम्हाला भरायची आहे. फिजिकली चॅलेंज आहे का त्याचं सर्टिफिकेट किंवा त्याचं येस ऑर नो, तुमचा संपर्काचा पत्ता, ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स, त्यानंतर तुमचं रिलिजन, कास्ट, कॅटेगरी, नॅशनॅलिटी, हे सगळं द्यायचं आहे. आणि 10A मध्ये काय, क्वालिफाईंग एक्झामिनेशन, म्हणजे तुमचं PG, उदाहरणार्थ कुठल्या युनिव्हर्सिटीमधून PG झालेला आहे, कुठल्या वर्षी झालेला आहे, सब्जेक्ट कुठला होता तुमचा. ओके, सब्जेक्ट म्हणजे ऑफर म्हणजे PGचा एकच तुमचा, जो झुलॉजी असेल झुलॉजी, इकॉनॉमिक्स असेल इकॉनॉमिक्स, डिव्हिजन कुठला आहे आणि ते पर्सेंटेज असं तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर डिटेल ऑफ PhD एंट्रन्स टेस्ट, म्हणजे अमरावती विद्यापीठाअंतर्गत जे MPAT एक्झाम पास झालेलं आहे ते त्याचं डिटेल याच्यामध्ये द्यायचं आहे. एखाद्या उमेदवाराने अमरावती विद्यापीठ सोडून इतर विद्यापीठाची PAT परीक्षा जर पास केली असेल तर ती PATची परीक्षा इथं चालत नाही. आणि हाच घोळ दूर करण्यासाठी किंवा ह्याच क्लिष्टता दूर करण्यासाठी आपण पुढे पाहणार आहे या व्हिडिओमध्ये, की ज्याच्यामध्ये NTA अंतर्गत UGCने का बरं MPAT कॅन्सल करून पुढं काय बदल ते करू इच्छितात याविषयी आपण पुढं पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला PhD एंट्रन्स टेस्टचं लिहायचं आहे, त्याचं डेट ऑफ एक्झामिनेशन, त्याचं रोल नंबर, स्कोर, त्याची व्हॅलिडिटी किती होती, म्हणजे त्याची त्या MPAT सर्टिफिकेटवर 5 वर्षाची व्हॅलिडिटी अमरावती विद्यापीठाअंतर्गत असते आणि ती व्हॅलिडिटी तुम्हाला कुठल्या तारखेपर्यंत आहे ती तारीखसुद्धा लिहायची आहे. त्यानंतर एक्झिमिशन तुमचं PATला जर असेल, एखादा उमेदवार PAT नाही आहे मात्र नेट सेट आहे, ॲडमिशन घेऊ शकतो. UGC CSIRची असेल, CSIR नेट असेल किंवा UGCची नेट असेल तर ते विथ JRF सगळे जे उमेदवार क्वालिफाईड असतील तर त्यांना ते सुद्धा या सीमध्ये ते त्यांचं डिटेल लिहू शकतात. ते कुठल्या वर्षी पास झाले, रोल नंबर काय होता. जे उमेदवार नोकरीवर आहेत त्यांचं स्टेटस लिहायचं आहे, त्यांचं डेझिग्नेशन काय, उदाहरणार्थ असिस्टंट प्रोफेसर आहेत किंवा टीचर आहेत, कोण्या ठिकाणी जॉबवर आहे, जॉबवर असतील तर लिहायचं, अदरवाईज स्किप करायचं. आणि नंतर शेवटी त्यांची सिग्नेचर आणि आपलं नाव लिहायचं, ठिकाण आणि त्याचं तारीख लिहायची. असा हा अपेंडिक्स जो आहे तो आपण अपेंडिक्स 5 पाहिला. त्यानंतर अपेंडिक्स 5A जो आहे तर तो काय आहे, अपेंडिक्स 5A
याच 1 ऑफ 2016मध्ये त्यांनी सांगितलं आहे की जे उमेदवार अमरावती विद्यापीठ सोडून इतर विद्यापीठाचे आहेत त्यांना नामांकन करायचं आहे. बघा, या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचं किंवा संशोधक विद्यार्थ्यांचं थोडंसं गैरसमज होतं की आमचं एन्व्हायरमेंट झालं म्हणजे रजिस्ट्रेशन PhDला झालं काय. असं अजिबात नाही आहे. PhDची प्रक्रिया थोडीशी मोठी आहे, ती आपण पुढं पाहणारच आहोत. की बघा, या ठिकाणी आपल्याला बघू हे की अपेंडिक्स 5A काय आहे, तुमचं नामांकन करायचं आहे, तुमची नोंदणी करायची आहे. रजिस्ट्रेशन नाही, तुमचं नामांकन करायचं आहे. नामांकन जसं आपण कुणीही विद्यापीठामध्ये PG करतो किंवा UG करतो, BA करतो, BCom BSc किंवा MA MCom MSc करतो, तर तुम्हाला एन्व्हायरमेंट त्या विद्यापीठामध्ये ज्यांचं UG झालेलं आहे त्यांचं ऑलरेडी नामांकन झालेलं असते. मात्र जे विद्यार्थी मायग्रेट होऊन आलेले आहेत किंवा इतर विद्यापीठातून आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी अपेंडिक्स 5A भरणं आवश्यक असतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्या रिसर्च सेंटरच्या मार्फत तुम्हाला हे तिथं त्या सेंटरलाच हे सगळं डॉक्युमेंट सबमिट करायचं असतं आणि त्या सेंटरनी सगळ्या उमेदवारांची यादी बनवून हे सगळं डॉक्युमेंटेशन विद्यापीठाला द्यायचं असतं. त्यानंतर या अपेंडिक्स 5मध्ये सगळं तुमचं डिटेल्स लिहायचं आहे. खूप मोठा फॉर्म नाही आणि त्याच्यामध्ये तो सगळं तुमचं कुठलं डिटेल आहे एक्झामचं ते सगळं देऊन या सगळ्या दोन्ही फॉर्मला ते सगळे डॉक्युमेंट जोडायचे असते. आता इथं मला तुम्हाला थांबून सांगायचं आहे की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत नेमक्या कोणत्या तारखेला काय व्हायला पाहिजे हे स्पष्ट नमूद या 1 ऑफ 2016मध्ये दिलेलं होतं. त्या 1 ऑफ 2016मध्ये की प्रत्येक संशोधन केंद्राने 1 डिसेंबर किंवा डिसेंबर महिन्यापर्यंत या उमेदवारांच्या ॲडमिशन्स घ्याव्या. त्या ॲडमिशन घेण्यासाठी एक एक्सपर्ट आउट ऑफ एक्सपर्ट नेमावा आणि त्याच्या अंतर्गत त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांची यादी फायनल करावी आणि ती यादी ज्यांचे ॲडमिशन फॉर्म एन्व्हायरमेंट फॉर्म जे आहे ते सगळे विद्यापीठाला पाठवायचं आहे, ती लिस्ट पाठवायची आहे. ही सगळी प्रक्रिया डिसेंबरच्या आतमध्ये त्यांना पार पाडावी लागते संशोधन केंद्राला. हे सगळं 1 ऑफ 2016मध्ये त्यांनी दिलेलं आहे. 2018-19 आणि 19-20मध्ये अमरावती विद्यापीठाने स्पेशली शेड्यूल आखून दिलं की कुठल्या तारखेला तुम्ही ॲडमिशन घ्यायला पाहिजे, कुठल्या तारखेला मुलाखत घ्यायला पाहिजे, कुठल्या तारखेला त्यांचं लिस्टिंग करायला पाहिजे आणि विद्यापीठाला पाठवायला पाहिजे. मात्र या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळं शेड्यूल त्यांचं कामाचा व्याप वाढला, शेड्यूल बदललं, ऑनलाईन प्रक्रिया आणावं लागली. ह्या सगळ्या बाबी त्यांना फेस कराव्या लागल्या. ते आपण एक जाणकार विद्यार्थी म्हणून समजून घ्यायला पाहिजे आणि त्यामुळं त्या सगळ्यात थोड्याशा फ्लेक्झिबल झाल्या. मात्र ऑर्डिनन्स हे जाग्यावर होतं, ऑर्डिनन्समध्ये सगळ्या बाबी दिलेल्या होत्या आणि तशा प्रकारची कार्यवाही संशोधन केंद्राने करणं आवश्यक आहे. त्यामुळे या डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला सगळी कोर्सवर्कला किंवा PhDला ॲडमिशन घेणं आवश्यक आहे आणि ती यादी संशोधन केंद्राने विद्यापीठाला पाठवणं आवश्यक आहे. आता बराच हा व्हिडिओ पाहणारे बरेच असे विद्यार्थी असतील की ज्यांनी MPATची परीक्षा दिलेली आहे, त्यांचा रिझल्टच यायचा आहे आणि त्यांनी काय करायचं आहे. मात्र मला इथं सांगावं वाटतं की MPAT एक्झाम जी या वर्षाची झाली ती 2021च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये झाली आणि या रिझल्ट त्याचा अजून अवेटेड आहे. कदाचित या 1-2 दिवसामध्ये लागून जाईल. मात्र मग हे विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेला पात्र होतील की नाही होतील असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल आणि तसेच फोन मला येत आहे. म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्यामध्येच हे प्रश्नाची उत्तरं देण्यासाठीच तुमच्यासमोर आलेला. तर बघा, या MPATचा एक्झामचा जेव्हा रिझल्ट लागेल तर याचा अर्थ असा नाही की ही प्रवेश प्रक्रिया झाल्यावर तुम्हाला पुढे प्रवेश घेता येणार. MPAT एक्झाम जर तुम्ही पास झाले तर त्या परीक्षेची व्हॅलिडिटीच 5 वर्ष आहे. तुम्हाला जर 22मध्ये ॲडमिशन नाही घेता आली किंवा 21ला ॲडमिशन घेता आली नाही तर याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही ॲडमिशन पुढं घेऊ शकणार नाही. किंवा अशीसुद्धा मनात भीती असेल की आता नेट सेटच्या बातम्या येऊन राहिल्या आहे की नेट झाल्याशिवाय PhDला ॲडमिशन नाही, मग आमचं MPAT ठरेल की नाही ठरेल. मात्र तुमचं MPAT ठरेल. MPATची व्हॅलिडिटी 5 वर्ष आहे. तुम्ही 2022ला घेतली नाही तरी चालते, 23ला घ्या, 24ला घ्या. मात्र परीक्षा पास झाल्यापासून 5 वर्षाच्या आत तुम्हाला कधीही ॲडमिशन घेता येते. आता या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 10 नोव्हेंबर 2016मध्ये ऑर्डिनन्स नंबर 1 ऑफ 2016 हे काय सांगते, B2 याची जी पात्रता आहे ती पात्रता की बघा की याच्यामध्ये जे कॅटेगरीचे उमेदवार आहेत तर त्यांना 50% ॲडमिशन मिळतं. जे SC ST OBC आहेत, OBCमध्ये जे नॉन क्रिमिनल आहेत ते उमेदवार किंवा डिफरंटली ॲबल्ड जे अपंग उमेदवार आहेत किंवा
जे उमेदवार कॅटेगरीशी बिलॉंग करतात त्यांना 50%वर ॲडमिशन मिळतं. त्यानंतर नुसतं 50% पी जीला असलं म्हणजे ॲडमिशन नाही. ते मॅन्डेटरीमधली पहिली अट झाली मास्टर डिग्रीची पी जीची. त्यानंतर मी आधी म्हटल्याप्रमाणे पेट परीक्षा किंवा नेट सेट JRF जे असतील किंवा ज्यांना टीचर फेलोशिप आहेत ते उमेदवार या अंतर्गत इलिजिबिलिटी प्रोसिजरमध्ये जातात. म्हणजे ही पात्रता आपल्याला इथं लक्षात आली असेल. त्यानंतर बघा की प्रवेश पात्रता कोणती पाहिजे की नेट सेटशिवाय PhD करता येत नाही किंवा MPAT एक्झामचं वर्ष संपलं असल्याने MPAT एक्झाम पास होणारे विद्यार्थी PhD करता पात्र ठरतील की नाही ठरतील, या सगळ्या गोंधळाच्या बाबी गेल्या कित्येक 2 महिन्यापासून येत आहेत. आणि 2022पासून नेटशिवाय PhD करता येणार की नाही येणार अशी सुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे. तर मी या ठिकाणी तुमचं लक्ष वेधू इच्छितो की बघा की नवीन शैक्षणिक धोरण लागू होत आहे आणि या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सगळ्या नवीन बाबी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि या नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गतच हा एक बदल युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन करू इच्छिते. आणि ज्या अंतर्गत 26 नोव्हेंबर 2021ला एक परिपत्रक UGCचं वेबसाईटवर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गुगलच्या सर्चवर किंवा व्हॉट्सअपवर फेसबुकवर फिरू लागलं. तिच्यावर चर्चा होऊ लागल्या आणि त्याच्यामध्ये अनेक 8 बाबी या पत्रामध्ये सांगितल्या. त्याच्यामध्ये 4 नंबरची बाब त्यांनी किंवा पॉईंट जो महत्त्वाचा सांगितला होता हे पत्र होतं फाईल नंबर 13-11/2020 सेंट्रल युनिव्हर्सिटीकरता हे पत्र होतं. मग आता त्याचा अर्थ सार्वजनिक लावला गेला आणि अद्यापपर्यंत त्याचं क्लिअरिफिकेशन मराठीमध्ये मला व्हिडिओ मिळाला नाही. त्यामुळे हा कदाचित पहिला मराठीमधला व्हिडिओ असेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला मी इथं स्पष्ट करून सांगणार आहे की फॉर ॲडमिशन इन PhD प्रोग्राम नेट स्कोर शाल बी यूज फॉर व्हेरिएबल फिजिबल. म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी जे NTA आहे ते NTA 2022पासून एक सेंट्रलाइज एक परीक्षा घेणार आणि जे उमेदवार नेट परीक्षा पास होतील त्या उमेदवारांना वेगळ्या विद्यापीठाने काही MPAT सारखे किंवा PAT परीक्षेसारख्या पेट परीक्षेसारख्या परीक्षा घेण्याची आवश्यकता नाही आहे असं त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे का होईना नकळत आपल्याला त्यांचा विचार दिसतोय. मात्र प्रत्येक विद्यापीठाला युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने घालून दिलेल्या नियमांतर्गत काही नियम करण्याचा अधिकार देखील असतो. त्यामुळे जोपर्यंत सर्क्युलेशन विद्यापीठाकडे येत नाही, सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंची बैठक झाली आणि जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP जे आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जे आहे नवीन शैक्षणिक धोरण, तर या नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत या नॅशनल टेस्टिंग एजन्सीला खूप महत्त्व दिलं गेलं आणि युनिफॉर्मिटी सगळ्या भारतामध्ये यायला पाहिजे. ती अध्यापकांच्या नेमणुकीमध्ये असो किंवा PhD करण्यामध्ये असो, या सगळ्यामध्ये एक वाक्यता यायला पाहिजे हा विचार या कुलगुरूंच्या बैठकीमध्ये झाला आणि त्याच्यामधूनच हा 4 नंबरचा मुद्दा या पत्रामध्ये आला. आणि ज्यांनी म्हटलं की PhDच्या ॲडमिशनसाठी NTA अंतर्गत घेण्यात येणाऱ्या नेटचा स्कोर गृहीत धरण्यात यावा. आणि त्यामुळं वर्तमानपत्रामध्ये अशा बातम्या झळकू लागल्या. PhDसाठी नेट अनिवार्य आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ची अंमलबजावणीला प्रारंभ झालेला आहे आणि वेगळ्या विद्यापीठामधल्या परीक्षा संचालकांनी तशा प्रकारची स्वतःची स्टेटमेंटसुद्धा दिली. त्याच्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आरंभली असल्यामुळं अमरावती विद्यापीठात नवीन संशोधकांना वेगवेगळ्या प्रकारच्या 57 विषयावर PhD मिळवता येते आणि येत्या शैक्षणिक धोरणात PhDसाठी आम्ही नेटशिवाय प्रवेश देणार नाही असे स्टेटमेंट या पत्राच्या आधारावर परीक्षा संचालक करू लागले. तशी चर्चा गुगलवर पाहायला मिळू लागली. आणि हे सगळं असूनही पुढच्या वर्षीचं सर्क्युलेशन अजून यायचं आहे. याच्यासाठी आपल्याला जोपर्यंत युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचं अधिकृत पत्र प्रत्येक विद्यापीठाला येणार नाही आणि तशा प्रकारची कार्यवाही करण्यासाठी ते विद्यापीठ तशा प्रकारची नियमावली जोपर्यंत आखत नाही तोपर्यंत वर्तमान काळात असणारे नियम आपल्याला ते लागू आहेत आणि ती मी जी आधी पात्रता सांगितली त्या पात्रतेवर तुम्हाला ॲडमिशन हे घेता येतं. इथं मला ते सांगायचं होतं. आणि सगळ्या प्रकारच्या अमरावती विद्यापीठात सोडून सगळे जे विद्यापीठं आहेत महाराष्ट्रातील
त्या सगळ्या विद्यापीठामधले एकवाक्यता आणण्यासाठी नव्हे तर अमरावती किंवा महाराष्ट्र, भारतातल्या सगळ्या विद्यापीठामध्ये एकवाक्यता आणण्यासाठी या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये हा बदल कदाचित त्यांनी अपेक्षेला असेल. त्यानंतर आपल्याला या PhDच्यासाठी नेमकं गाईड कसा निवडायचा आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. की बघा की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं हे होम पेज आहे. या होम पेजवर आपल्याला लिस्ट ऑफ रिकग्नाइज्ड रिसर्च सेंटरची यादी फॅकल्टी वाईज पाहायला मिळते. त्यानंतर लिस्ट ऑफ रिकग्नाइज्ड रिसर्च सुपरवायझरची देखील यादी आपल्याला पाहायला मिळते. तर ही जी यादी आहे ही यादी आपल्याला का पाहायची आहे, कारण आपल्याला माहीत पडेल कोणत्या सेंटरला कोणाला सुपरवायझरची पोस्ट आहे, कोण गाईड आहेत, किती जागा आहेत. आणि तो गाईड आपल्याला कोणाला पाहण्यासाठी आपल्याला कोणाला न विचारता वेबसाईटवर आपल्याला त्यांची यादी मिळेल आणि तशा प्रकारचे संपर्क नंबर देखील त्यांच्या महाविद्यालयाच्या वेबसाईटवर कदाचित तुम्हाला मिळू शकतात. आता आपण पुढे जाऊया की सगळी PhDची प्रक्रिया आहे. नेमकं याला पैसे किती लागतात, नेमकं PhDसाठी खर्च किती लागतो, फीस किती आहे. जुनी फीस किती होती अमरावती विद्यापीठाची, जे विद्यार्थी 2018-19ला ॲडमिट झाले त्यांची 1 सप्टेंबर 2019ला त्यांची नोंदणी झाली, त्यांचं रजिस्ट्रेशन झालं. ते विद्यार्थी आधीच्या जुन्या फीमध्ये येऊन गेले. 2021-22ला जे लोक ॲडमिशन घेतील PhDसाठी ते नवीन फीमध्ये आले. ह्या दोन्ही फीजच्या संदर्भामध्ये मला इथं सांगायचं आहे की बघा फीजचं जे प्रिस्क्राईब फॉर्मॅट PhDच्या या ऑर्डिनन्समध्येच आहे, त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा आहे. की बघा जे विद्यार्थी 2018-19ला ॲडमिशन होऊन ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यासाठी ॲडमिशन फीज, कोर्सवर्क एन्व्हायरमेंट फी म्हणजे त्यांची ॲडमिशन फी 1000 होती. मी जुनी फीज म्हणत आहोत, नवीन फीज लगेच या पुढच्या आपण ठिकाणी पाहणार आहोत. ज्यांचं ॲडमिशन 18-19ला झालं, 19-20ला झालं त्यांना त्या वर्षामध्ये जी फीचं स्ट्रक्चर होतं ते त्यांना भरायचं आहे. ॲडमिशन फी 1000, कोर्सवर्कची फी 10,000, कोर्सवर्कचं एन्व्हायरमेंट जी फी आहे त्यांचं 1000 आणि एक्झामिनेशन फी 1000. आता एक्झामिनेशन कशाची, तर तुम्हाला MPAT किंवा नेट सेट झाले म्हणून डायरेक्ट PhD करता येते असं नाही. तुम्हाला MPAT झालेलं असेल किंवा नेट सेट झालेलं असेल तरी देखील तुम्हाला कोर्सवर्क करायचं आहे. त्या कोर्सवर्कमध्ये तुम्हाला संशोधन कसं करायचं, विषय कसा निवडायचा, सगळी प्रक्रिया त्याच्यामध्ये विद्यापीठाने घालून दिलेली आहे. आणि ते कोर्सवर्कची एक्झाम होते आणि त्यानंतर तुम्हाला त्या कोर्सवर्कची परीक्षेचं मार्कशीट मिळते, त्याचं कोर्सवर्कचं सर्टिफिकेट मिळते आणि त्यानंतर तुमचं PhDच्यासाठी तुम्हाला सिनॉप्सिस आणि पुढची प्रक्रिया पार पाडावी लागते. त्या जुनी फीज अंतर्गत तुम्हाला कोर्सवर्कची फी 10,000 एक्झामिनेशन आणि त्यानंतर तुम्हाला ॲन्युअल फी जी भाग होता या ठिकाणी 10,000 रुपये आर्ट्स, सोशल सायन्स, लॉ, होम सायन्स, कॉमर्स या अंतर्गत 10,000 रुपये वार्षिक फी असायची म्हणजे अजूनही आहे. 18-19 आणि 19-20मध्ये ज्यांची ॲडमिशन झाली त्यांच्यासाठी. त्यानंतर सायन्ससाठी 15,000 आणि इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीसाठी 50,000 एवढी वार्षिक फी तुम्हाला द्यायची आहे किंवा तेवढं त्यामध्ये तुम्हाला द्यावी लागते. त्यानंतर रजिस्ट्रेशन अप्लिकेशन फी 3,000, ॲन्युअल जी रिटेन्शन फी आहे, दरवर्षीचा प्रोग्रेस रिपोर्ट विद्यापीठाला सबमिट करावा लागतो त्याची फी 3,000. पुन्हा तुम्हाला प्री सबमिशन ऑफ डिफेन्स म्हणजे तुमचं डायरेक्ट व्हायवा होत नाही, त्या संशोधन केंद्रामध्ये व्हायवा होतो त्याची 3,000. त्याची जी फीज आहे ती प्री सबमिशन त्याची डिफेन्स फी 5,000 आणि ॲन्युअल रिटेन्शन फी आधी 3,000 असायची. आणि थेसिस तुमचा जो प्रबंध बनेल तो सबमिशन करताना 15,000 अशी फीज आहे. जेवढा जास्त कालावधी PhDला लागेल तेवढी ही फीज ॲन्युअल तुम्हाला तेवढी जास्त लागेल. आता काय झालं की 71/2021 पत्र क्रमांक आहे आणि 20/7/2021 या पत्रान्वये फीजचं स्ट्रक्चर बदललं. अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलने केली, कोविडची पार्श्वभूमी होती, फीजचं स्ट्रक्चर होतं, आम्हाला संशोधन केंद्राने तशा फॅसिलिटी मिळू शकत नाही. या सगळ्या बाबी गृहीत घेऊन मागण्या मान्य करून विद्यापीठाने ह्या फीमध्ये थोडीशी कमतरता केली, कमी केली फीज आणि नवीन फीजचं स्ट्रक्चर याप्रमाणे आलं, ज्यामध्ये आता जे लोक 2021-22मध्ये ॲडमिशन घेतील या वर्षापासून पुढे पुन्हा नवीन फीचं स्ट्रक्चर येत नाही तोपर्यंत ॲडमिशन फी 1,000, कोर्सवर्कची फी 10,000, एन्व्हायरमेंट फी कोणासाठी, फक्त जे विद्यार्थी इतर विद्यापीठामधून आले आहेत आणि अमरावती विद्यापीठाअंतर्गत PhD करत आहेत त्यांना एन्व्हायरमेंट फी 1,000. लायब्ररी फी जी आहे तर आधी नव्हती, ही लायब्ररी फी मात्र
तुम्हाला त्या सेंटरला द्यायची आहे, ती 2,000 रुपये. त्यानंतर युनिव्हर्सिटी एक्झाम फी, आता ही कुठली, तेच कोर्सवर्कची परीक्षा, त्या कोर्सवर्कच्या परीक्षेची फी मात्र आधी 1,000 होती, आता ती 500 रुपये झाली. PhDची रजिस्ट्रेशन फी, रजिस्ट्रेशन कधी होईल की जेव्हा तुम्ही कोर्सवर पास होसाल, पास झाल्यानंतर तुमचं सिनॉप्सिस सबमिट होईल, ते सिनॉप्सिस अप्रूव्ड होईल आणि त्यानंतर तुमचं ते रजिस्ट्रेशन होईल. तर त्या रजिस्ट्रेशनची फी जी आहे ते 2,000. त्यानंतर ॲन्युअल फी जी आधी असायची ती फी मात्र आता कमी झालेली आहे. सायन्सला आधी जी 15,000 होती ती फी कमी होऊन 10,000 झाली. त्यानंतर जी फी इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीसाठी 50,000 होती ती तब्बल कमी होऊन 30,000 झाली. 20,000 रुपये त्याच्यामध्ये कमी झाले. जे विद्यार्थी कॉमर्स, मॅनेजमेंट, ह्युमॅनिटीज, आर्ट्समधून येतात किंवा आंतरविद्याशाखेत इंटरडिसिप्लिनरीचे येतात, जे लायब्ररी सायन्स असेल किंवा होम सायन्समध्ये सगळ्या प्रकारचे ह्युमॅनिटीजचे विषय, कला शाखेतले विषय, तर त्यांच्यासाठी जी आधी फी 10,000 रुपये वार्षिक होती ती मात्र 5,000 झाली. आणि प्री सबमिशन डिफेन्स ज्याला म्हटलं जाते की तुमचा व्हायवा जो होतो सेंटरमध्ये, तर त्याची जी फीज आहे ती फीज 3,000. आणि नंतर ॲन्युअल जे रिटेन्शन फी आधी 3,000 होती ती कमी होऊन 2,000 रुपये झाली. आणि थेसिस सबमिशन जे आधीची 15,000 होती ती कमी होऊन विद्यापीठाने 12,000 रुपये केली. अशा प्रकारचे फीजचं स्ट्रक्चर आहे. आता ही सगळं PhD करताना आपल्याला ही सगळी फीज एक सामान्य विद्यार्थी कुठून आणणार? PhD पदवी प्राप्त केल्यावर लगेच नोकरी मिळत नाही, प्रत्येकालाच फेलोशिप, स्कॉलरशिप मिळेल असं नाही आहे. संशोधन करायचं आहे, संशोधनासाठी फिरावं लागते, फील्डवर्क आहे, कोणाचं लायब्ररीचं वर्क आहे, कोणाचं रिसर्चच्या लॅबमधलं वर्क आहे, लॅबॉरेटरीचं वर्क आहे, त्याच्यासाठी सगळा खर्च येतो. आणि यासाठी आपल्याला नेमकं या PhDसाठी कुठल्या प्रकारच्या स्कॉलरशिप आणि फेलोशिप आहे त्याविषयी आपण आज सांगणार आहोत आणि आजचं व्हिडिओचं आपण आता संपवणार आहोत. बघा की या PhDसाठी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन जे आहे, विद्यापीठ अनुदान आयोग किंवा विश्वविद्यालय अनुदान आयोग, हे वेगळ्या प्रकारच्या स्कीम्स अंतर्गत फेलोशिपची जे आहे ते स्कीम्स लॉन्च करते. आणि त्या अंतर्गत याच्यामध्ये निकष असतात की ज्यामध्ये काही स्टुडंट जे कॅटेगरीचे असतात किंवा जे विद्यार्थी सिंगल गर्ल चाइल्ड असतात त्यांना इव्हन PG करताना देखील मिळते. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करताना देखील सिंगल चाइल्ड असेल, घरातली एकुलती एक मुलगी असेल तर तिला देखील फेलोशिप मिळते. त्यानंतर काही असे विद्यार्थी असतात की ज्यांनी ॲडमिशन घेताना समजो UGCची स्कॉलरशिप मिळू शकली नाही. काही असे विद्यार्थी असतात की जे फिजिकली हँडिकॅप आहेत, अपंग आहेत, त्यांच्यासाठी स्कीम्स आहेत. काही असे विद्यार्थी आहेत की जे शेड्यूल ट्राईबमध्ये येतात, त्यांची मिनिस्ट्रीज टाईपची वेगळी आहे, त्यांना देखील फेलोशिप मिळते. आता या अंतर्गत आपण एखाद्या आता आपण काही असे नाव ऐकणार आहोत की जे तुम्ही सुद्धा ऐकले असतील की PhDसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती. आपण बार्टी हे नाव ऐकलं असेल तर www.barty.in या वेबसाईटवर जर तुम्ही गेले तर प्रत्येक वर्षाला बार्टी हे कॅटेगरीच्या स्टुडंटना फेलोशिप प्रदान करते. आणि त्याचे स्लॉट हे थोडे कमी जास्त होताना पाहायला मिळतात की त्यांचं अलोकेशन असते, मिनिस्ट्री त्यांना पैसा देते, मंत्रालय पैसा देते आणि त्या पैशामध्ये त्यांना तेवढा फेलोशिपच्या रकमा ॲडजस्ट करावं लागतात. आणि तशी स्लॉट किंवा त्यांची संख्या फेलोशिपची असते. आणि त्याचं उदाहरण आता बघा, या फेलोशिप करता त्यांनी लेखी परीक्षा 19 डिसेंबरला यावर्षी या महिन्यामध्ये घेतली. 19 डिसेंबर 2021ला फेलोशिपसाठी परीक्षा का बरं घेतली? कारण ज्यावेळेस नंबर ऑफ अप्लिकांट मोर दॅन प्रीडिटरमाइंड स्लॉट, म्हणजे त्यांच्या निर्धारित संख्येपेक्षा जर जास्त उमेदवारांनी अर्ज भरले असतील तर निकष हा परीक्षेशिवाय नसतो. त्यामुळे त्यांनी परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमधून जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डायरेक्ट अप्लिकेशन फेलोशिपला भरता येत नाही. तो विद्यार्थी PhDसाठी रजिस्टर्ड असावा. ॲडमिशन म्हणजे रजिस्ट्रेशन नाही आहे, मला इथं सांगायचे आहे. तुम्ही MPAT परीक्षा पास झाले, PhDला ॲडमिशन घेतली म्हणून फेलोशिपला अर्ज करता येते असं नाही आहे. तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे, कोर्सवर्क पूर्ण करायचा आहे, त्याची परीक्षा पास करायची आहे, सिनॉप्सिस सबमिट करायचा आहे. सिनॉप्सिस सबमिट केल्यानंतर अप्रूव्हल मिळणार आहे. अप्रूव्हलनंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन लेटर मिळणार आहे आणि त्या रजिस्ट्रेशन लेटर नंतर तुम्हाला या फेलोशिपसाठी अर्ज करता येतो. आणि ही बघा, हे उदाहरणार्थ या परीक्षेचं हे सगळं रजिस्ट्रेशन लेटर आलं, सगळंच झालं. आता फेलोशिपला अर्ज करायचा तर पुन्हा त्या फेलोशिपसाठी सुद्धा परीक्षा घेत आहेत आणि ती परीक्षा पास झाल्यानंतर त्यांची यादी आणि नंतर त्यांची मुलाखत आणि नंतर तुम्हाला फेलोशिप ही मिळते.
अशा प्रकारची प्रक्रिया आहे. बऱ्याच वेळेस असं म्हटलं जाते की नुसतं कॅटेगरीला भरपूर आहे, OBCसाठी काही गव्हर्नमेंट करत नाही, ओपनसाठी करत नाही. असं अजिबात नाही आहे. वेगळ्या प्रकारच्या फेलोशिप आहेत भारतामध्ये. वेगळ्या प्रकारच्या फेलोशिप अंतर्गत तुम्हाला त्याचा लाभ घेता येतो. फॉरेनच्या फेलोशिपचा घेता येतो, भारतातल्या घेता येतो, राज्यातला सुद्धा घेता येतो. मग आता त्यासाठी आपण पात्र पाहिजे, त्याची सगळी जी नियमावली आहे ती माहीत पाहिजे आणि ते प्रत्येक टप्पा आपण पूर्ण केलेला असायला पाहिजे. बघा की महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, ज्याला महाज्योती म्हटलं जातं, हे केंद्र नागपूरला आहे आणि हे केंद्र महाराष्ट्र शासनानं निर्माण केलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दीक्षाभूमी रोड, श्रद्धानंद पेठ, नागपूर या ठिकाणी त्यांचं ऑफिस आहे. गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं. आणि त्या अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती MJPRF या नावाअंतर्गत स्पेशली OBCसाठी आणि जे विमुक्त जाती भटक्या जमाती NT असेल, VGNT असेल, SBC असतील, स्पेशल बॅकवर्ड क्लासचे, या सगळ्या उमेदवारांकडून दरवर्षीला ह्या फेलोशिपसाठी अर्ज मागितले जातात. याची www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला याचा अर्ज करता येतो आणि दरवर्षी ते अर्ज करण्याची त्यांची कालावधी असतो, त्या कालावधीपर्यंत तुम्हाला अर्ज करता येतो. ते सुद्धा विद्यार्थी जास्त असले परीक्षा घेतात, त्यांची स्क्रुटिनी होते, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, नंतर तुम्हाला ते फेलोशिप PhD करण्यासाठी दिल्या जाते. युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनने काही अशा प्रकारच्या फेलोशिप लॉन्च केल्या होत्या की ज्या अंतर्गत डायरेक्ट जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट बजेट सादर करायचं, त्या बजेटमध्येच या फेलोशिपच्या स्कीमसाठी पैसे अलोकेशन व्हायचे. मात्र नंतर काही त्याच्यामध्ये बदल पाहायला मिळाले आणि काही स्कॉलरशिप फेलोशिपमध्ये मर्यादा आणल्या गेल्या. मात्र अजूनही काही सुरू आहेत, ज्या सुरू आहेत त्याचा आपण शोध घ्यायचा आहे. जे उमेदवार शेड्यूल ट्राईब अंतर्गत येतात त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स अंतर्गत फेलोशिपसाठी स्पेशल अर्ज करता येतो. जे विद्यार्थी शेड्यूल ट्राईब किंवा STचे असतात, तर भरघोस फेलोशिपची संख्या आहे बघा. नंबर ऑफ स्लॉट फॉर फेलोशिप 750. 750 उमेदवारांना फेलोशिप ही मिनिस्ट्री देते आणि दरवर्षी ती फेलोशिप दिल्या जाते. याचं सगळं डिटेल त्यांच्या वेबसाईटवर आहे आणि त्यांच्या तारखा आहेत. fellowship.tribal.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला ते अर्ज करता येतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण PhDच्या संदर्भात आवश्यक असणाऱ्या सगळ्या बाबी पाहिल्या. अजूनही या व्हिडिओमधून पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर प्रश्न राहिले असतील तर कमेंट्सवर तुम्ही जाऊन तुमचे प्रश्न सांगा. कुठल्या विषयावर तुम्हाला या संदर्भामध्ये व्हिडिओ ऐकायचा आहे किंवा पाहायचा आहे त्याचे प्रश्न तुम्ही देऊ शकता. या ठिकाणी मी थांबतो आणि PhDच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि PhDसाठी तुम्हाला आता MPATमधून जो रिझल्ट यायचा आहे तो रिझल्ट जर लगेच आला आणि जरी ॲडमिशन 2021-22 या सेशनमध्ये झालं नाही तरी 22-23च्या सेशनमध्ये तुम्हाला निश्चितच ॲडमिशन मिळेल. तसं परिपत्रक देखील विद्यापीठ लवकरच काढेल आणि रिझल्टसुद्धा तुमचा लवकर लागेल. या ठिकाणी आपण आजचे व्हिडिओ इथं थांबवतो. धन्यवाद.